जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आज आहे सर, आणि त्या अनुषंगानं जर विचारायचं झालं तर आत्महत्या करण्याची प्रमुख कारणं अशी काय असू शकतात? आत्महत्याचं एकच कारण हे कारण आहे असं म्हणून सांगायला येत नाही. आत्महत्या हे एक संकीर्ण सामाजिक आणि हे एक आरोग्याची समस्या आहे. त्याचं कारण आम्ही जैविक आणि मानसिक आणि सामाजिक असं 3 प्रकारमध्ये आम्ही डिवाइड करू शकते. जैविक कारण म्हणजे आमचं जेनेटिक्स, वंशावळी, अनुवंशीयता, ह्या पण आत्महत्याचं एक मुख्य कारण आहे. म्हणजे थोडे असं फॅमिलीज असते, असं म्हणजे कुटुंब असते, त्याच्यामध्ये जरा आत्महत्याच्या प्रवृत्ती जास्त असते. त्या फॅमिली, त्या कुटुंबाच्या सदस्यांच्या मध्ये जरा इम्पल्सिव्हिटी आम्ही म्हणते की त्यांनी म्हणजे काहीतरी गडबड करते जास्त, म्हणजे त्यांनी विचार करून असं निर्धार घेत नाही, ते त्यांनी ताबडतोबड काय तर निर्धार घेते आणि त्यांनी खूप इम्पल्सिव्ह असते. आणि त्यांच्या इमोशन कंट्रोल करायचं, भावना ते जरा कंट्रोल करायचं, त्यांच्या क्षमता पण कमी असतं. हे असं एक प्रकारचं जैविक कारण पण आम्ही बघू शकतो. आणि जैविक कारणचं अजून एक म्हणजे आयाम काय आहे म्हणजे ते डिप्रेशन म्हणा आणि बाकी दुसरे मनोरोग पण जेनेटिक, ते म्हणजे त्यांच्या पण वंशावळीमध्ये असं म्हणजे त्यांचं आम्ही बघते की जेनेटिक इन्फ्लुएन्स असते. म्हणजे कधी कधी ते एक परिवार, कुटुंबमध्ये, एक फॅमिलीमध्ये हे जास्त बघायला येते, जास्त दिसते आम्हाला. सो हे जैविक कारण झालं. मानसिक कारण म्हणजे एक व्यक्तीचं त्यांचं मानसिक आम्ही काय मेंटल मेकअप म्हणजे त्यांनी काय जास्त खुशी स्वभावचं आहे की पहिल्यापासून त्यांनी खूप भियायच्या स्वभावचं आहे, त्यांनी काय जास्त दुःखी स्वभावचं आहे, त्यांचा स्वभाव कसं आहे त्या व्यक्तीचा. आजार वेगळा आहे, स्वभाव वेगळा आहे. हां, थोडे लोक सेन्सिटिव्ह असते, त्यांनी खूप सेन्सिटिव्ह असते, त्यांना लहान लहान गोष्टी पण त्यांना खूप त्रास देतात, लहान लहान गोष्टीमुळे त्यांनी खूप विचार करते, असं एक मानसिकता. आणि मी पहिला सांगितलं होतं की इम्पल्सिव्हिटी म्हणजे आता मराठीमध्ये काय सांगते तुम्ही? इम्पल्सिव्हिटी म्हणजे त्यांनी त्यांच्या भावना कंट्रोल करू शकत नाही, त्यांनी ताबडतोबड काहीतरी करून नंतर हे चूक झाला नंतर त्यांना कळतं, म्हणजे करण्याआधी विचार अजिबात करत नाही, असं व्यक्तित्व म्हणा. ह्या व्यक्ती म्हणजे ते आणि कोणाला ते दुसऱ्यांचे क्रिटिसिझम सहन होत नाही. कोणतर त्यांना काय तर वाईट बोलले, वाईट कमेंट केले तर त्यांना अजिबात सहन होत नाही. असं मानसिकता कोणाचं होते की त्यांनी असं म्हणजे करू शकतं, आत्महत्याचा प्रयत्न करू शकतं. हे मानसिक म्हणजे कारण झालं. आणि सामाजिक कारण खूप आहे. तुम्ही अनएम्प्लॉयमेंट घ्या, तुम्ही जे डोमेस्टिक व्हायलन्स आम्ही म्हणते की ते घरी जे होते की महिलांच्यावर जरा हे असते, म्हणजे अन्याय होतं, व्हायलन्स होतं. आणि अकॅडमिक्स म्हणजे ते परीक्षामध्ये कमी मार्क्स आलं आणि विद्यार्थी आमचं जे आहे त्यांच्यावर खूप स्ट्रेस आहे, टेन्शन आहे. आणि आजचं हे फास्ट लिव्हिंगमध्ये, फास्ट लाईफस्टाईलमध्ये खूप प्रोफेशनल्स पण खूप स्ट्रेसमध्ये असते. IT प्रोफेशनल म्हणा, पोलीस म्हणा, असं सगळं प्रोफेशन आहे. आता असं एक प्रोफेशन नाही ह्याच्यामध्ये टेन्शन नाही, बरोबर आहे की हे सगळं आमचं सामाजिक ह्याचं कारण. आणि तुम्ही आता फार्मर्समध्ये तुम्ही बघितलं तर ते शेतकी करतात की त्यांचं खूप त्यांच्या स्वतःचं स्ट्रेस आहे, टेन्शन आहे. पाऊस पडलं नाही पडलं, आणि फसल आला नाही आला, सगळं फेल झाला, एवढं पैसे नुकसान झालं, आणि त्यांना सपोर्ट सिस्टम नाही. हे सगळं सामाजिक कारण आम्ही सांगू शकतो आत्महत्याचं. बरोबर. म्हणजे एकंदरीत कारणं अशी अनेक आहेत आणि एज ग्रुपनुसार ती वेगवेगळी. आता तुम्ही म्हणजे यंग एजमध्ये तुम्ही बघितलं तर म्हणजे तुम्ही शाळांचे ते स्टुडंट्समध्ये कारण वेगळं आहे, यंग एज म्हणजे युवकामध्ये हे वेगळं आहे, आणि वयस्कमध्ये ह्याचं कारण वेगळं आहे, वेगवेगळं असते. आपण आता म्हणजे
मेंटली थोडंसं वीक असणं किंवा थोडंसं स्वभाव आपला थोडासा हळवा म्हणतो आपण मराठीमध्ये तसं असणं, म्हणजे तुम्ही म्हटला तसं प्रत्येक गोष्ट लगेच मनाला लागते आणि मग लगेच आपण टेन्शन घेऊन बसतो किंवा अतिविचार करतो त्या गोष्टीचा. असे जे स्वभाव असतात, काही लोक असे आपण बघतो की त्यांचा स्वभाव कालांतरानं बदलतो, म्हणजे ते ॲडजस्ट होतात सिच्युएशनला किंवा जो प्रॉब्लेम आपल्याला आहे त्याला ॲडजस्ट करून मूव्ह ऑन करतात. पण काही लोक तशीच असतात. मग हा जो फरक आहे तो स्वतःमध्ये आपण कसा बदल करावा? म्हणजे कसं असते, आम्ही प्रयत्न केले तर, आमचं दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न केले तर, आणि आमचं रिॲक्शन प्रत्येक वेळेला आम्हाला काय तर अडचण आली, काय तर असं प्रॉब्लेम आला, त्याचं आम्ही कसं रिॲक्ट करते ते अडचणला, आम्ही प्रयत्नपूर्वक आम्ही दररोज जरा आम्ही प्रयत्न केले तर आम्ही बदलू शकतं. 100% नाही तर 50% तरी आम्ही आमचा स्वभाव बदलू शकतो. आणि 50% तरी आम्ही बदलले तर आमच्या स्वतःचा स्वभाव खूप फरक पडते. पण सगळ्यांनी असं मी बदलायला पाहिजे असं दृष्टिकोन सगळ्यांचं असत नाही. बरोबर. माझ्या काही चूक नाही असं कोण तर म्हटलं तर त्यांनी काय बदलणार नाही. हे माझं चूक आहे, मला बदलायला पाहिजे आणि मला प्रयत्न करायला पाहिजे, हे त्यांना त्यांच्या डोक्यात हे आले तर त्यांनी बदलू शकतो असं आहे. आणि तेवढी इझी पण नाहीये, इझी नाही, स्वभाव बदलायचा इझी नाहीये, खूप टाइम लागते आणि प्रयत्न लागते. मी म्हटलो की 100% होत नाही, पण 50% तरी आम्ही चेंज केले तर ते खूप डिफरन्स आपल्यासाठी पण बरं असतं. बरं आहे. या संदर्भात अधिक आपण बोलणारच आहोत. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आजचा आहे आणि त्या संदर्भात आपला केली फोन इन लाईव्ह सुरू आहे. आपल्यासोबत आहे डॉक्टर भीमसेन टेकळकी. तुम्हाला जर या संदर्भातले काही प्रश्न असतील तर कॉल करा. नंबर आहे 9019904904.